भाजपच्या संदर्भातले काही चॅट्स व्हायरल केल्या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांची सायबर सेलमध्ये तक्रार करणार असल्याचं भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। समाज माध्यमांवर तसे आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी समाधान सरवणकर आहेत। समाधान, खरं तर दादर माहीम मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण बघायला मिळत आहे, ज्या पद्धतीच्या सीट्स निवडून आल्या आणि त्या सीट्स खरं तर ज्या पडलेल्या आहेत त्याच्यात एकमेकांना कुठेतरी आता आरोप प्रत्यारोपाला सामोरं जावं लागतंय। महायुतीमध्येच ही ठिणगी पडलेली बघायला मिळते। मला नाही वाटत महायुतीमध्ये ठिणगी पडली, कारण की ते शिवसेना आणि भाजप चांगल्या प्रकारे या महानगरपालिकेमध्ये काम केलेले आहे। निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः दिवस रात्र आमच्यासाठी प्रचार करत होते, काम करत होते। पण कुठेतरी एखादी जी काही टोळी, मी गेल्या काल देखील याबद्दल, ही जी टोळी होती जी लोकसभेला देखील सीट पाडण्यामध्ये कारणीभूत होती, आज विधानसभेला देखील तेच झालं आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील तेच झालं। फक्त शिवसेना नव्हे, मी परत एकदा सांगतो या गोष्टी, हे भाजपच्या सीट पाडण्यासाठी देखील हे प्रयत्न करत होते। त्याच्यामुळे हे भाजपचे कार्यकर्ते नव्हे, भाजपचे मूळ पदाधिकारी हे चांगल्या प्रकारे काम करत होते आणि आमच्यासोबत पहिल्यापासून शेवटपर्यंत होते। भाजपच्या महिला कार्यकर्त्या जसं अक्षता तेंडुलकर यांनी स्पष्टच उल्लेख केलेला आहे की शिंदे गटाच्या खास करून पदाधिकाऱ्यांसंदर्भात या तक्रारी दाखल करणार आहेत। का अशा तक्रारी दाखल? कारण त्या तर भाजपच्या पदाधिकारी आहेत। मला असं वाटतं त्यांना सर्वात जास्त मिरची झोंबलेली होती ती गोष्टी। त्या चॅटमध्ये सर्वात वरती अक्षता मॅडम म्हणून काहीतरी नाव होतं। मला असं वाटतं त्यांनी स्वतः ही तक्रार नोंदवावी। त्यानंतर आम्ही देखील त्या तक्रारीवरती आम्ही देखील त्याचं उत्तर देऊ की अशा प्रकारे जर चॅट झाली असेल तर त्याचं जे काही सीडीआर आहे गेल्या 1 महिन्यात किंवा गेल्या 20 दिवसात जो सीडीआर कोणाकोणाशी त्या बोलल्या, कोणाकोणाशी जर त्या असतील तर त्या सर्व गोष्टींमध्ये त्या कोणाची बोललेल्या आहेत का, त्याच मॅडम आहेत का, अक्षता मॅडम म्हणजे त्या अक्षता तेंडुलकर आहेत की कुठल्या दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांनाच झोंबली आहे ही मिरची। त्याच्यामुळे त्याच्यात भाजपचं नाव नाही। आपण परत एकदा सांगतो की त्याच्यात कुठेही भाजपचं नाव नाही। हे जे काही 2 पदाधिकारी आहेत, 2-3 पदाधिकारी, त्यांनाच ही मिरची सर्वात जास्त झोंबलेली आहे। बाकी भारतीय जनता पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला ह्या चॅट्स आणलेल्या आहेत की त्यांच्या ग्रुपवरती ह्या चॅट्स होत्या आणि ह्या गोष्टीचा आम्ही देखील सायबर क्राईमकडे किंवा सायबर सेलकडे आम्ही मागणी करू की त्यांची जी काही 20 दिवसाची चॅट्स असून दे, चॅट हिस्ट्री काढा, त्याच्यावरती शेवटची जी काही लाईन आहे की व्हॉट्सअपवरती बोलूया, ह्याच्यावरती चॅटिंगवरती सेफ नाहीये, या गोष्टी, तो जो कोण पहिलं जे त्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीची चॅट हिस्ट्री काढायला पाहिजे, तो कोणाकोणाशी बोलला पाहिजे। मला वाटतं की खूप चांगली स्टेप आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि सायबर सेलकडे गेलेले आहेत। आम्ही विनंती करणार आहे आमच्या शिवसेना भाजप दोन्ही पक्षाचे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत याच्यावरती तातडीने आपण देखील आदेश द्या की ही जी काही पदाधिकारी आहे हीच ती आहे का, ती मॅडम म्हणजे ही आहे का, हिनी हे सर्व केलं का, आणि जे लोकसभेला झालं ते ह्यांच्यामुळेच झालं, विधानसभेला झालं ते पण ह्यांच्यामुळेच झालंय का, आणि ही तीच टोळी आहे का? आता हे त्यांनीच आपल्याला सांगावं की मी फक्त कोणाचं नाव आम्ही घेतलेलं नव्हतं, पण ती मिरची 2च पदाधिकाऱ्यांना का झोंबली, इतर पदाधिकाऱ्यांना का झोंबली नाही? कारण की इतर पदाधिकारी आमच्यासोबत काम करत होते ही निवडणुकीत। शिवसेना भाजप 100% उतरलेली होती की आपल्याला समोरच्यांचा पराजय करायचाच आहे। पण काही लोक असतातच त्या ह्याच्यात, त्यातली ही काही लोक होती ज्यांनी आज हा काही खेळ खंडोबा केलेला आणि कुठेतरी सीट पाडण्याचं काम केलेलं। कुठेतरी आमच्या सीट पाडल्या, पण आज शीतल गंभीर ह्या नगरसेविका आहेत त्यांची सीट पाडण्यासाठी भाजपच्या ह्या नगरसेविका आहेत, त्यासाठी पण खूप प्रयत्न केला। खरंच नशिबाने आमचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि ती सीट आमच्या नशिबाने ती चांगली पद्धतीने ती सीट निवडून आली। पण त्यांना देखील पाडण्याचं काम ही जी काही टोळी आहे ही करते। फक्त आता कुठेतरी त्यांचं नाव बाहेर यायला लागल्यावर आता भाजपचं नाव ते घेत आहेत, नाही तर ह्याच्या पुढे स्वतःला श्रेष्ठ समजणारी ही व्यक्ती आहेत आणि आम्हीच या ठिकाणी जे सर्वस्व आहोत। भारतीय जनता पक्षाचा जो पदाधिकारी आमच्यासोबत काम करेल त्याला साईडलाईन करत जात होतं, त्यांना शिव्या घातल्या जात होता। एक त्यांची व्हिडिओ क्लिप सुद्धा ह्याच्या आधी आलेली आहे, कशा घाणेरड्या पद्धतीने ते एका RSSच्या पदाधिकाऱ्याला शिव्या घालत होत्या। ही सुद्धा क्लिप विधानसभेच्या वेळा आलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मला असं वाटतं की लोकसभा खूप महत्वाची असेल हे सर्व पक्षांसाठी। आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या वेळेला फार कमी जे काही आकडे होते NDAचे, त्या प्रकारे प्रत्येक खासदार हा महत्वाचा असेल। ही जी लोक आहेत यांचा आताच बंदोबस्त करणं गरजेचं आहे, कारण की शिवसेना भाजप युती चांगल्या प्रकारे या लोकसभेमध्ये काम करत आहेत। फक्त ठराविक काही पदाधिकाऱ्यांमुळे जर अशा गोष्टी किंवा ठराविक काही व्यक्तींमुळे अशा गोष्टी होत असतील तर त्यांना वेळेत समज देणं गरजेचं आहे। तुम्ही आता ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या सगळ्यांची नावं लिहून आणि त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी मुंबई अध्यक्षांकडे करणार आहात का, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे नावानिशी तक्रार दाखल करणार आहात? 100% त्यांनी ज्या ज्या गोष्टींची मागणी केलेली, ज्या ज्या गोष्टी बोललेल्या होत्या त्या सर्व गोष्टी आम्ही लेखी स्वरूपात, खरंच अमित साटम साहेब हे
ग्राउंड लेवलवरनं आलेली व्यक्ती आहे. हे नगरसेवक होते, आमदार आहेत, मुंबईचे अध्यक्ष आहेत. आज त्यांना माहिती आहे ग्राउंड लेवलवरती कसं काम करतात आणि कशा पद्धतीने निवडणूक लढवल्या जातात. हे जे काही आमच्या इकडची टोळी आहे, यांनी कधी निवडणूक लढवली सुद्धा नाही. फक्त खंडणी खंडणी आणि खंडणी ह्याच गोष्टी यांच्या सुरू असतात. त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे मुंबई अध्यक्षांवरती, तसेच मुख्यमंत्र्यांवरती, आमच्या उपमुख्यमंत्र्यांवरती, की येणाऱ्या काळासाठी ह्याच्यावरती नक्कीच कुठला तरी आता निर्णय होईल. कारण की किती आपण बघा, लोकसभा आपण हरलो, विधानसभा हरलो, आज कॉर्पोरेशनला सुद्धा हेच. आज 5 सीट्स, मला परत एकदा म्हणायचं की 5 सीट्स आपल्या वाढल्या असत्या, आज महायुतीच्या सीट्स वाढल्या असत्या. ह्याच्यात नुकसान कोणाचं होतं? पण ह्यांना कुठेतरी समोरच्याला उभाटाला वारंवार मदत करायची असते आणि तशा प्रकारे ह्यावी देखील त्यांनी केली. चॅटमध्ये प्रियाचा उल्लेख आहे, प्रिया को गिराना आहे असा संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या सीटसाठी काही संबंधित महिला पदाधिकारी देखील इच्छुक होत्या. कदाचित त्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं राजकारण पुढे आलेलं बघायला मिळत आहे का? आज 100% त्याच्यावरती नाव देखील आहे ना त्यांचं. कोण इच्छुक होत्या, कोणाला सीट मिळाली नाही, कोण दुसऱ्या वॉर्डमध्ये इच्छुक होत्या, तिकडे देखील त्यांना सीट मिळाली नाही. त्यांना सीट न मिळण्याचं कारण हेच आहे की जे लोकसभेत त्यांनी केलं, विधानसभेत ते गेले, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत. आणि वारंवार ते त्यांचे जे मुख्य नेते आहेत ह्यांना एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या ह्या महिला नेत्या आहेत. म्हणजे आज मी बघितलं असेल त्यांची जी भाषा असेल, आपण बघा, आज सुसंस्कृत भाजपचा पदाधिकारी कधी अशी भाषा वापरत नाही. आज त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आज अमित साटम साहेब, आज त्यांचा रिस्पेक्ट आहे, कुठल्या तरी मोठ्या पदावर आहेत. आशिष शेलार साहेब हे मोठ्या पदावर आहेत. यांचा देखील एकेरी भाषेत तिकीट न मिळाल्यामुळे त्याच महिलांनी कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः तुच्छ भाषा त्यांच्यासाठी वापरलेली होती. या सर्व लोकांचा आम्ही रिस्पेक्ट करतो. एवढी वर्ष आज ते निवडून येतात, लोकांमध्ये निवडून येतात आणि या चुकीच्या गोष्टी घडतात. मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे त्यांना उत्तर हे त्यांच्या पक्षाकडनं नक्की मिळेल अशी मला खात्री आहे. पण या सगळ्या संदर्भात तुम्हाला अपेक्षा वाटते की अमित साटम तुम्हाला योग्य ते न्याय देतील? मला 100% खात्री आहे की मला न्याय देण्यापेक्षा महायुतीला किंवा भाजपच्या इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते न्याय देतील. आणि ह्या सर्व गोष्टींमधनं मूळ जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याला ते ह्या परिसरामध्ये न्याय देतील, ज्यांना जे काम करतात म्हणून त्यांना बाजूला केलं गेलेलं आहे आणि स्वतःची कुठेतरी फळी फक्त बनवण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना नेमलं गेलेलं आहे. आणि मूळ भाजपचे पदाधिकाऱ्यांना अमित साटम साहेब 100% न्याय देतील. कारण ते जुने भाजपचे पदाधिकारी आहेत, पहिल्यापासून ते RSS पासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते कोण आहेत आणि काय गोष्टी घडतात हे त्यांना सर्व समजतंय. शेवटचा प्रश्न, सरवणकर कुटुंबाला या राजकारणापासून लांब ठेवण्यासंदर्भात कुठेतरी हा सगळा प्रयत्न झालेला दिसतोय का? आम्हाला आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती पण पूर्ण विश्वास आहे. कोणी किती प्रयत्न केला तरी पण आज हे दोघंही, सरवणकर साहेब असून देत की आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आणि कुठलंही काम असेल, काही असेल, हक्काने ते आम्ही त्यांच्याकडे जातो आणि ते काम आम्हाला करून देतात. किंवा ते जनतेसाठी आमच्या इथे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी ते स्वतः उभे राहतात. आज त्यांना माहिती आहे की ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माणसाचं महत्व हे आमच्या नेत्यांना माहिती आहे. आज शिंदे साहेबांना माहिती आहे, फडणवीस साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणी कितीही काही बोललं की आम्ही संपवण्यात येणार, हे कोणी करून संपत नाही. कारण की आपण जनतेची कामं करतो, जनतेच्या मनात असेल तेच होतं आणि 100% आम्ही जनतेची कामं येणाऱ्या काळात देखील अशीच करत राहणार आहोत. बघतोय की समाधान सरवणकर यांनी थेट आरोप केलेला आहे की दादर माही मतदारसंघामध्ये भाजपच्या काही टोळी सक्रिय आहेत आणि त्या टोळीचा फटका जो आहे तो या ठिकाणी महायुतीला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. नक्कीच या संदर्भात आता वरिष्ठ पदाधिकारी देखील निर्णय घेतील आणि नक्कीच सरवणकर कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.